तो अगदी अतुलनीय असा. त्याचे वर्णन मी शब्दात करू शकणार नाही. पण इतर दिवसाचं काय? 22 जुलै 1947 रोजी देशाला मिळणारे स्वातंत्र्य समोर दिसत असतानाच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मला भारतासह या जगामध्ये पटकवले. खरं तर या दिवशी माझा वाढदिवस आहे असं म्हणता येईल. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या अगदी कानाकोपऱ्यातून माझे स्वागत झाले. खरं तर त्या शतकातील लोकांनी गुलामगिरी सहन केली होती. त्यामुळे त्यांना देशाच्या स्वातंत्र्याचे तसेच माझेही महत्त्व होते. पण जसजसे दिवस पुढे जाऊ लागले तसतसे हे महत्त्व हळूहळू कमी होऊ लागले. आज 21व्या शतकात जन्मलेल्या पिढीला स्वातंत्र्याचे आणि राष्ट्रध्वजाचे काही महत्त्व वाटत नाही. हे लोक फक्त 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट या दोनच दिवशी वाढदिवसाचे माझे स्वागत करतात. पण इतर वेळी मात्र मी रस्त्यावर धूळघात पडलो असतो तेव्हा मात्र कोणी मला उचलण्याची तसदी घेत नाही. 21व्या शतकातील पिढी ही प्रॅक्टिकल विचाराची असल्यामुळे त्यांना भावनांचे महत्त्व नाही. असं एकच सांगणं, तुम्हाला तुमच्या राष्ट्रध्वजाला द्यायचे नसेल तर तुमच्या मनात साथ द्या. बाहेर ते 2 दिवस स्वातंत्र्याचे सेलिब्रेट करण्यापेक्षा रोज मनातच फक्त 2 मिनिटासाठी तरी माझी आठवण काढा. म्हणजे मला परत एकदा स्वतःच्या अस्तित्वावर गर्व वाटेल, अभिमान वाटेल. आपले भारत राष्ट्र हे खूप महान आहे. या राष्ट्राचा राष्ट्रध्वज असलेला मलाही खूप अभिमान आहे. हा अभिमान तुम्हीही तुमच्या मनात बाळगा. म्हणजे मला माझं अस्तित्व तुमच्यासोबत झालेलं माझं बोलणं सिद्ध झाल्यासारखे वाटेल. तुमचेच राष्ट्रध्वज तिरंगा. धन्यवाद.